नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर चला सुरू करूया. विषय सामान्य विज्ञान, घटक वनस्पती, रचना व कार्य, उपघटक मूळ. तर चला सुरू करूया इयत्ता 7वी, वनस्पतीची रचना व कार्य. प्रथम आपण पाहू वनस्पतीचे अवयवाविषयी माहिती. पुढे आठवा, परिसरातील विविध वनस्पती आपणास कशामुळे सहज ओळखता येतात. वनस्पतीचे विविध अवयव कोणते. वेगवेगळ्या वनस्पतीचे मूळ, खोड, पाने, फुले, फळे इत्यादी वेगवेगळी असतात. या विशेष गुणधर्माचा वापर करून आपण वनस्पतींना ओळखतो. आपण वनस्पतीच्या या अवयवांची आता आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. आपण पाहतो वनस्पतीला मूळतः मूळ, खोड, पाने, फुले आणि फळ या प्रकारचे अवयव असतात आणि याच अवयवांचा आज आपण थोडक्यामध्ये अभ्यास करू. तर आज आपण मूळ या घटकांचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. पहा, वनस्पतीचं पहिला अवयव ते म्हणजे मूळ, त्याला रूट असे म्हणतात. त्या मुळाविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ. हे करून पहा. आता काय करून पहा सांगा. काचेच्या चिंचू-पात्रात वर्तमानपत्राचा बोळा ठेवा. पाणी शिपडून बोळा ओलसर करा. काच आणि कागद यामध्ये भिजवलेले हरभरे, मटकीचे दाणे ठेवा. 2-3 दिवसांनी बियामध्ये होणाऱ्या बदलांची नोंद करा. तुम्हाला त्यामध्ये कोणता बदल झालेला दिसून येईल की त्यामध्ये ओलसरपणामुळे ओलसरपणामुळे मटकीचे आणि हरभऱ्याचे जे दाणे ठेवले होते, कोणतेही एक ठेवले होते, त्यामध्ये झालेला बदल लक्षात ठेवा. तर तुम्हाला काय बदल लक्षात येईल की काच आणि कागदमध्ये, काचेमध्ये काच ओलसर होती, कागद सुद्धा ओलसर होता, पाणी दोघांवर शिंपडलं होतं, पण त्याच्यामध्ये झालेला बदल तुमच्या लगेच लक्षात येईल. आता ह्या आकृतीची एक निरीक्षण करा. आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसतं. हे आकृतीमध्ये बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आदिमूळ म्हणतात. पहा, जमिनीच्या दिशेने ही बी, या बीच्या जे जमिनीच्या दिशेने वाढतो भाग याला आदिमूळ म्हणायचं आणि वर वाढणाऱ्या भागास अंकुर म्हणायचं. आणि या बीच्या वर जो भाग वाढतो त्याला अंकुर असं म्हणायचं. अशा प्रकारे ही मूळ निर्मितीची आकृती आहे. पहा, आदिमूळ आणि अंकुर. जमिनीच्या दिशेने आदिमूळ आणि वरच्या दिशेने असतो तो अंकुर असतो. पहा, आदिमूळापासून बनलेल्या मुळांची वाढ जमिनीखाली होते. बघा, मुळांच्या जमिनीलगतचा भाग जाडसर असतो. पुढे तो निमुळता होत जाऊन टोकदार होतो. जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीचे अवयवास मूळ असे म्हणतात. म्हणजे हा जो भाग असतो आदिमूळ, हे पुढे टोकाला टोकदार होतो आणि माग जाडसर होत जातो. जमिनीला वनस्पतीला आधारासाठी हा जमिनीमध्ये वाढतो, म्हणून या अवयवाला मूळ असे म्हणतात. म्हणून याला मूळ असे म्हणतात. आता पहा, ही आकृती आहे. पहा, आकृतीचं निरीक्षण करून घ्या. या आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसतं. जमिनीमध्ये काही वनस्पतीच्या मुळांना उपमुळे फुटतात. या मुळाला ही उपमुळे फुटतात. ती तिरपी वाढून जमिनीत दूरवर पसरतात. मुळे झाडाला आधार देतात. अशा प्रकारच्या मुळांना सोटमूळ म्हणतात. हे मुख्य मूळ असतं आणि या मुख्य मुळाला हे उपमुळे, या प्राथमिक मुळाला उपमुळे फुटतात आणि या जमिनीला काय करतात, ते आधार असतात. झाडाला जमिनीमध्ये आधार देतात. आता मुळाच्या टोकाच्या भागावर केसासारखे जे धागे दिसतात, हे धागे, या धाग्यांना मूलरोम म्हणायचं, रूट हेअर म्हणायचं. मुळाच्या टोकाचा भाग नाजूक असतो. हा मुळाचा टोकाचा भाग हा नाजूक असतो. त्याला इजा होऊ नये म्हणून त्याच्यावर टोपीसारखे जे आवरण असतं, हे लाल रंगाचं दिसतं. प्रत्येक मुळाच्या शेंड्याला असं एक लाल रंगाचं दिसतं की त्याला इजा काय होऊ नये, याला मूल टोपी असे म्हणतात किंवा रूट कॅप असे म्हणतात. त्यामुळे काय होतं, मुळाच्या टोकाला इजा पोहोचत नाही. आता हे आकृतीचं निरीक्षण करा. काय केलं, एक भरणी घेतली, काचेची भरणी घेतली, त्याच्या तोंडावर कांदा ठेवला आणि त्याची मुळे पाण्याच्या दिशेने, एक कांदा ठेवला आणि त्याची मुळे पाण्याच्या दिशेने राहतील असा ठेवला. 8 दिवस त्यांचे निरीक्षण केलं. मग आपल्या काय लक्षात येतं की खोडापासून फुटणाऱ्या मुळांना काय म्हणतात, तंतुमय मुळे म्हणतात. पहा, ही खोड आहे. या खोडापासून जी सारखीच मुळे फुटतात, मुख्य मूळ काहीच नाही, सर्व मुळे मुख्य मूळ असतात, यांना तंतुमय मुळे म्हणतात. आता
मुळांच्या मुळांचे सोटमूळ व तंतुमय मूळ असे दोन प्रकार असून द्विदल वनस्पतीमध्ये सोटमूळ असते तर एकदल वनस्पतीमध्ये तंतुमय मूळ असतं. लक्षात ठेवा, ज्या द्विदल वनस्पती असतात त्यामध्ये सोटमूळ असतं आणि ज्या एकदल असतात त्यामध्ये तंतुमय मूळ असतात. आता प्रश्न पडतो, एकदल वनस्पती कोणत्या आणि द्विदल वनस्पती कोणत्या? एकदल वनस्पती म्हणजे ज्या वनस्पतीचं बीजाचे समान दोन भाग होत नाहीत ते एकदल, आणि ज्या वनस्पतीचे समान दोन बीचे समान दोन भाग होतात त्या द्विदल. आता उदाहरणार्थ हरभरा. हरभरा जर तुम्ही पाहिलं, हरभऱ्याचे बीचे समान दोन भाग होतात म्हणून ती एकदल, आणि द्विदल. आणि एकदल कोणती? मका. मकाचं बी जर तुम्ही फोडलं त्याचे समान दोन भाग होत नाहीत म्हणून ती एकदल वनस्पती आहे. अशा प्रकारचे एकदल वनस्पती आणि द्विदल वनस्पतीचे तुम्ही बी निरीक्षण करा आणि त्याचे उदाहरण लक्षात ठेवा. त्यानंतर आहे तुम्हाला मक्याचं, तुम्हाला आताच म्हणलं हे का, मक्याचं ताड बघितलं का? मक्याचं ताड बघितलं तर त्याची सर्व मुळे ही मुख्य मुळे असतात. त्याला काय मुख्य सोटमुळ वगैरे काही नसतं, ही सारी तंतुमय मुळे आहेत. तर मग याच्यामध्ये काय सांगितलं बघा, एका कोंडीत वाटाणा, मोहरी, ज्वारी, मका, धने यांचे दाणे पेरा. 8 दिवस काळजीपूर्वक वाढवा. शेवटी रोपे विदभर उंचीची झाल्यानंतर कुंडीतील माती ओली असताना अलगद उपटा आणि पाणी भरलेल्या काचेच्या मोठ्या चंचुपात्रा ठेवा, जेणेकरून मुळांना इजा न होता मुळावरील माती निघून जाईल. या मुळांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. तुम्हाला वनस्पतीचे सोटमूळ व वनस्पतीचे तंतुमय मूळ पाहता येतील. तुम्ही मोहरी, मका, वाटाणा, धने यांचे दाणे पेरा, एका कुंडीमध्ये टाका आणि त्यांची पुन्हा काही दिवस 8 दिवसांनी काय करा, त्यांचे रोप आपले अलगद पाणी ओली करून उपटा आणि तुम्हाला त्यामध्ये काय दिसेल की मुळं कशा प्रकारचे आहेत, तंतुमय मुळं आहेत की सोटमुळं आहेत, याविषयी तुम्हाला त्यांचे निरीक्षण करून माहिती सांगता येतील. तुम्हाला एकदल वनस्पती आणि द्विदल वनस्पती सुद्धा त्यावरूनही तुम्हाला ते सांगता येतील आणि ते लक्षात घेता येईल. आता मका, ऊस, ज्वारी यांना जमिनीत वाढणारी मुळे व जमिनीवरील खोडापासून वाढणारी मुळे अशा प्रकारची दोन आगंतुक मुळे, अशा प्रकारची दोन मुळे असतात. जमिनीत वाढणारी आणि जमिनीच्या वर वाढणारी. पहा, जमिनीत सुद्धा वाढतात आणि जमिनीच्या वर सुद्धा वाढतात. मका असेल, ऊस असेल, ज्वारी असेल, यांच्या ताटाला तुम्ही शेतामध्ये बघितलं असेल की त्यांचे अशा प्रकारचे जमिनीच्या वर सुद्धा मुळे वाढलेली असतात. या मुळांना ही वाढणारी मुळे असतात त्याला आगंतुक मुळे असतात. त्यांचं कार्य काय असते? माती घट्ट धरून ठेवणे, पाणी, खनिजे, क्षार शोषून घेणे, आधार देणे, विविध कार्य या मुळांना करावी लागतात. त्यासाठी त्यांच्यामध्ये झालेल्या बदलामुळे त्यांना रूपांतरित मुळे सुद्धा म्हणतात. बघा, त्यांचं जे कार्य असतं की जमिनीत आधार देणे, झाडाला खनिजे, क्षार, पाणी शोषून घेणे, जमिनीला घट्ट धरून ठेवणे, माती सुद्धा, या सर्व कार्यामुळे त्यांच्यामध्ये झालेला हा बदल असतो आणि या बदलालाच रूपांतरित मुळे असे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने हवाईमुळे, आधारमुळे, धावतीमुळे आणि श्वसनमुळे या प्रकारचा समावेश होतो. पहा, आता ह्या आकृतीचे निरीक्षण करा. पाण्याची पातळी पहा. काचेच्या एका लहान भरणीत पाणी भरून घ्या. त्यात एक रोपटे ठेवा. रोपट्याची मुळे पाण्यात बुडतील अशी ठेवा. पाण्याची पातळीला खून करा आणि त्यावर 5 मिली तेल ओता आणि दुसऱ्या दिवशी पाण्याची नोंद करा. ह्या आकृतीमध्ये पहिल्या दिवशी पाणी घेतलेलं ही पहिल्या दिवशीची आकृती आणि ही दुसऱ्या दिवशीची आकृती. तर या आकृतीमध्ये तुम्हाला पाणी कमी झालेलं दिसेल. याचं कारण काय? पाणी का कमी झालं याचं निरीक्षण करा. कारण यामध्ये की वनस्पतींना काय केलं, मुळांनी पाणी आणि क्षार शोषून घेतलं, त्यामुळे त्यामधलं पाणी कमी झालं आणि काही पाणी या वनस्पतीद्वारे काय झालं, बाष्पीभवन सुद्धा त्याचं होत असतं. जरा डोके चालवा. चिंच, आंबा या वनस्पतीची मुळे तंतुमय असते तर काय झालं असतं? बघा, चिंच आणि आंबाची मुळे जर कांद्याच्या मुळ्यासारखी किंवा ज्वारीच्या मुळ्यासारखी असती तर काय झालं असतं? ही झाडं इतके उंच वाढली असती, या झाडांच्या फांद्या इतक्या लांब लांब गेल्या असत्या. बघा, विचार करा, मुळाच्या टोकाला इजा झाली तर काय होईल बरं? मुळाच्या टोकाला मूल टोपी असते. जर ती टोपी नसती आणि मुळाच्या टोकाला जर इजा झाली असतं तर काय झालं असतं? मुळांची खोलवर वाढ झाली असती का? विचार करा, जरा डोके चालवा. मेथी, पालक, कांदा या वनस्पतीची मुळे कोणत्या प्रकारचे आहेत? आताच आपण त्याच्याविषयी चर्चा केली की मेथी, पालक आणि कांदा यांची मुळे कोणत्या प्रकारचे आहेत, की त्यांची मुळे आंबा, चिंच यांच्या मुळ्यासारखी आहे का? इथे कोणत्या प्रकारची आहेत? तंतुमय मुळे की कोणती सोट मुळे? पहा, त्याच्याविषयी चर्चा. तुम्ही एक डोके चालून त्याचं उत्तर शोधा. तुम्हाला माहित आहे का, खूप महत्वाचा माहिती बघा ही,
की वडाच्या खोडावर वाढलेली मुळे जमिनीच्या दिशेने वाढतात. ही वडाच्या खोडावर जी वाढलेली मुळे असतात खोडावर, ती जमिनीच्या दिशेने वाढतात. त्यांना आपण पारांब्या म्हणतो. आपण या पारांब्याला कधी हात लावला असेल किंवा आपण त्या पारांब्याचा झोका सुद्धा केलेला असतो. मग या पारांब्याचा कोणता उपयोग होत असेल बरं झाडाला? तर वटवृक्षाच्या सुरुवातीच्या काळात थोड्या पारांब्या असतात. कालांतराने या पारांब्याची संख्या वाढून त्यांचे जंगलच तयार होते. याचा अर्थ का असतो, कशामुळे होतात की या वटवृक्षाचा जो झाड असतो तो खूप विशाल असतं. ते एका मुळावर ते जमिनीवर आधार राहू शकत नाही. त्याचे फांद्या खूप लांब लांब वाढतात. म्हणून त्यांना त्या झाडाच्या फांद्यांना आधार देण्यासाठी ही मुळे असतात की हे जे पारंब्या म्हणतो आपण, त्या जमिनीच्या दिशेने वाढतात आणि जमिनीमध्ये गेल्यानंतर त्या झाडाला आधार देतात. अशा प्रकारचे मुळे त्या पारंब्या असतात आणि असं वाढत वाढत अख्खं जंगल तयार होतो. त्या पारंब्या मार्फत त्यांना अन्न, पाणी, क्षार वगैरे सुद्धा मिळतं. कोलकाता येथील इंडियन बॉटनिकल गार्डन मध्ये सुमारे 250 वर्षाचे वडाचे झाड खूप मोठ्या परिसरात पसरले आहे. या झाडाला हजारो पारंब्या आहेत. असे वृक्ष आपल्या परिसरात आहे का बघा. असेल तर नक्की कळवा. की जसं ते कोलकाता येथील इंडियन बॉटनिकल गार्डन मध्ये बघा 250 वर्षापूर्वीचं वडाचं झाड आहे. खूप मोठं वडाचं झाड आहे. असे झाडं आपल्या परिसरात सुद्धा आहेत. की काही वडाची झाडं असे आहेत की एका वडाच्या झाडाखाली अख्खं लग्न होऊ शकतं. अशा प्रकारचे खूप मोठी वडाची झाडं आहेत. तर आपल्या परिसरामध्ये अशी झाडं आहेत का बघा, निरीक्षण करा आणि जर असेल तर कळवा. मग माहिती मिळवा. कशाची माहिती मिळणार तुम्ही आता? की मुळा, गाजर, बीट यांचे जमिनीखाली लाल जाड मासल आणि फुगीर भाग असतात. तुम्ही पाहिले असतील. हे मग ह्या वनस्पतीचं कोणतं अवयव असेल जे जमिनीमध्ये वाढतं? त्याच्याविषयी सांगा. की मुळा असेल, गाजर असेल किंवा बीट असेल, हे जमिनीमध्ये जे मोठा मासल भाग असतो तो फुगीर कोणता अवयव असतं? तर ते काय असतं त्याच्याविषयी माहिती मिळवा आणि नक्की कळवा. आता जोड तंत्रज्ञानाची विविध प्रकारच्या मुळाची छायाचित्र मिळवा. तुमच्या मित्रांना ईमेल करा किंवा मला पाठवा. अशा प्रकारची छायाचित्र तुम्ही इंटरनेटहून गुगलच्या सहाय्याने मिळवू शकता.